नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची बाजारभाव पातळी काय आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम येत्या 30 दिवसात कापसाच्या भावावरती कसा होणार। यामुळे येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणारा कापसाचा बाजारभाव चला जाणून घेऊया। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर कापसाची बाजारभाव पातळी ही देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला 7400 ते 7800 च्या दरम्यान दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव आहे तो आजही मित्रांनो तेजीत दिसत आहे। जर आपण जागतिक व देशांतर्गत कापसाच्या बाजारभावाची तुलना केली तर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावापेक्षा आजही देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 1,500 रुपये प्रति क्विंटलनं स्वस्त आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, या महत्त्वाच्या कारणामुळे आता देशांतर्गत बाजारातून जी कापसाची निर्यात होणार आहे ही निर्यात 15 तारखेनंतर प्रचंड वाढणार आहे। येत्या 30 दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारातून होणारी कापसाची निर्यात प्रचंड वाढणार जरी असली तरी देशांतर्गत बाजारामध्ये मात्र कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे। मला सांगा, देशातून कापसाची निर्यात प्रचंड वाढणार, पण देशामध्ये प्रचंड निर्यात वाढल्यामुळे मागणी जरी प्रचंड वाढली तरी शिल्लक साठा कमी असल्यामुळे येत्या 30 दिवसात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत दिसणार आहे। आता ही जी तफावत आहे ही तफावत कापसाच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार। या तेजीमध्ये येत्या 30 दिवसात सुरुवातीला कापसाचा बाजारभाव 8000 पार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीत 8500 पार जर गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की 8000च्या वर बाजारभाव मिळाला की तिथं 50% कापूस विक्री करा आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा कापसाची विक्री, ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी 100% फायदा।
मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।